हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 178, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक अध्यापन ही आश्रय प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक ब, अध्यापन ही शास्त्रीय प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक क, अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे। पर्याय क्रमांक ड, अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते। तर पर्याय क्रमांक अ हा बरोबर आहे। अध्यापन ही आश्रय प्रक्रिया आहे। पर्याय अ। प्रश्न क्रमांक 179, अध्यापन ही टिंब प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक अ, विश्वासात्मक। पर्याय क्रमांक ब, ज्ञानात्मक। पर्याय क्रमांक क, अविकासात्मक। पर्याय क्रमांक ड, आज्ञात्मक। अध्यापन ही टिंब प्रक्रिया आहे, तर अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया आहे। पर्याय क्रमांक अ, विकासात्मक। प्रश्न क्रमांक 180, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे? पर्याय क्रमांक सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यास मदत करणे। पर्याय क्रमांक ड, विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे। तर पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 181, शिक्षणामुळे व्यक्तीचा टिंब विकास होणे सर्वात गरजेचे आहे। पर्याय क्रमांक आर्थिक। पर्याय क्रमांक ब, शारीरिक। पर्याय क्रमांक क, कर्तृत्वाचा। पर्याय क्रमांक ड, व्यक्तिमत्वाचा। तर शिक्षणामुळे व्यक्तीचा टिंब विकास होणे गरजेचे आहे। पर्याय क्रमांक आर्थिक। पर्याय क्रमांक ब, शारीरिक। पर्याय क्रमांक क, कर्तृत्वाचा। पर्याय क्रमांक ड, व्यक्तिमत्वाचा। तर शिक्षणामुळे व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास होणे सर्वात गरजेचे आहे। तर पर्याय क्रमांक आहे ड, व्यक्तिमत्वाचा। प्रश्न क्रमांक 182, आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे, त्यावर उत्तम उपाय म्हणजे? पर्याय क्रमांक सर्व अभ्यासक्रम शिकविण्यासाठी उपग्रहाचा वापर करावा। पर्याय क्रमांक ब, जे होत आहे ते पाहत जावे, वर्तमान स्थितीतच आनंद मानावा। पर्याय क्रमांक क, उच्च शिक्षण महागडे करावे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओघ कमी होईल। पर्याय क्रमांक ड, जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी। पर्याय क्रमांक आहे बरोबर ड, जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी। पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 183, शिक्षित लोकांमुळे अशिक्षित लोकांपेक्षा टिंब। पर्याय क्रमांक लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त आहे। पर्याय क्रमांक ब, लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी आहे। पर्याय क्रमांक क, लोकसंख्या वाढीचे प्रमाण सारखेच आहे। पर्याय क्रमांक ड, लोकसंख्या वाढीच्या प्रमाणाबद्दल काही निष्कर्ष काढता येत नाही। पर्याय क्रमांक बरोबर आहे ब, लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी आहे। पर्याय ब। प्रश्न क्रमांक 184, टिंब विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व सृजनतेला विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला वाव देते। पर्याय क्रमांक बुद्धिमंथन पद्धत। पर्याय क्रमांक ब, व्याख्यान पद्धती। पर्याय क्रमांक क, गटचर्चा पद्धती। पर्याय क्रमांक ड, यांपैकी नाही। तर बुद्धिमंथन पद्धती विद्यार्थ्यांच्या
कल्पनाशक्तीला व सृजनशीलतेला वाव देते. पर्याय क्रमांक अ. बुद्धिमंथन पद्धती. प्रश्न क्रमांक 185. अध्ययनावर प्रभाव टाकण्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक सामाजिक क्षमता म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक ए. सामाजिक आर्थिक दर्जा. पर्याय क्रमांक बी. अभिप्रेरणा. पर्याय क्रमांक सी. बुद्धिमत्ता साधारण विशेष. पर्याय क्रमांक डी. भावनिक हित. पर्याय क्रमांक ई. विचारांचे कृतीत रूपांतर करण्याची क्षमता. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा. तर अध्ययनावर प्रभाव टाकण्यामध्ये सामाजिक क्षमता म्हणून सामाजिक आर्थिक दर्जा, अभिप्रेरणा आणि भावनिक हित हे सामाजिक क्षमता म्हणून ओळखले जातात. पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 186. शिक्षण प्रसारामुळे टिंबटिंब. पर्याय क्रमांक अर्थजनांची क्षमता कमी होते. पर्याय क्रमांक ब. समाजाची उन्नती होते. पर्याय क्रमांक क. समाजाची अधोगती होते. पर्याय क्रमांक ड. शिक्षणावरील खर्च वाढतो. शिक्षण प्रसारामुळे समाजाची उन्नती होते. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 187. विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी सर्वात चांगली पद्धत कोणती? पर्याय क्रमांक व्याख्यान. पर्याय क्रमांक ब. व्याख्यान आणि प्रयोग. पर्याय क्रमांक क. व्याख्यान आणि स्वाध्याय. पर्याय क्रमांक ड. प्रयोग आणि स्वाध्याय. विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी सर्वात चांगली पद्धत ही प्रयोग आणि स्वाध्याय ही आहे. पर्याय क्रमांक आहे ड. प्रयोग आणि स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 188. अध्ययनासाठी टिंबटिंबची गरज असते. पर्याय क्रमांक पुनरावृत्ती. पर्याय क्रमांक ब. पाठांतर. पर्याय क्रमांक क. कुशाग्र बुद्धी. पर्याय क्रमांक ड. मित्र. अध्ययनासाठी पुनरावृत्तीची गरज असते. पर्याय क्रमांक आहे अ. पुनरावृत्ती. प्रश्न क्रमांक 189. अध्ययनाचा सर्वात महत्त्वाचा अर्थ टिंबटिंब हा आहे. पर्याय क्रमांक कौशल्य अर्जित करणे. पर्याय क्रमांक ब. व्यवहार संशोधन. पर्याय क्रमांक क. व्यक्तिगत समायोजन. पर्याय क्रमांक ड. ज्ञानार्जन करणे. अध्ययनाचा सर्वात महत्त्वाचा अर्थ हा व्यवहार संशोधन आहे. पर्याय क्रमांक आहे ब. व्यवहार संशोधन. प्रश्न क्रमांक 190. महाविद्यालयीन शिक्षकाने टिंबटिंब. पर्याय क्रमांक व्याख्यान पद्धती वापरावी कारण त्यामुळे वेळ वाचतो. पर्याय क्रमांक ब. गटचर्चा ही पद्धत वापरू नये कारण विद्यार्थी गांभीर्याने चर्चा करण्याच्या योग्यतेचे नसतात. पर्याय क्रमांक क. अनेक विविध अध्यापन पद्धतीचा वापर करावा कारण प्रत्येक पद्धती निरनिराळी विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते. पर्याय क्रमांक ड. अनेक विविध अध्यापन पद्धतीचा वापर टाळावा कारण त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडण्याची शक्यता असते. तर महाविद्यालयीन शिक्षकाने अनेक विविध अध्यापन पद्धतीचा वापर टाळावा कारण त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडण्याची शक्यता असते. तर बरोबर पर्याय आहे ड. अनेक विविध अध्यापन पद्धतीचा वापर टाळावा कारण त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडण्याची शक्यता असते.